माध्यम पाहत असलेल्या तमाम प्रेक्षकांना सन्मानाचा नमस्कार। महाराष्ट्र राज्यात बेकायदेशीर वाळू गौण खनिज उपसा आणि वाहतूक यावर पूर्णतः प्रतिबंध असताना जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्याच्या मौजे निंभोरा सीमेतील तापी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय संपत्ती असलेल्या वाळू गौण खनिजाची चोरी सुरू आहे। ही वाळूची नियमित होणारी चोरी काही अज्ञात वाळू तस्करांकडून परराज्यातील अज्ञात मजुरांना पैशांचे आमिष देऊन दिवसभर तापी नदी पात्रातून वाळू उपसा करून ठिकठिकाणी ढीग करत आहे व चोरी करून गोळा केलेली वाळू रात्री 10 ते पहाटे 6 वाजेपर्यंत शासनाचा रॉयल्टी महसूल बुडवून शासन निर्णय विरोधी कृत्य करत निंभोरा सीमेतून चोरटी वाहतूक करत असल्याचा प्रकार समोर येत आहे। वाळू चोरी थांबवणे हे पोलिसांचं कार्य असल्याचं बोललं जात आहे व अवैध वाहतूक थांबवणे महसूल विभागाचे कार्य। अशात रावेर तहसीलचे कर्तव्य तत्पर ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांचे पथक वेळोवेळी चोरी करून अनधिकृत वाळू वाहतूक करण्यासाठी सतर्क आहे। त्याचप्रमाणे महसूल विभागाने तापी नदी पात्रातील चोरट्या मार्गावर खड्डे करून महाराष्ट्र शासनाचा रॉयल्टी महसूल बुडवून होत असलेली वाळूची चोरटी वाहतूक पूर्णपणे थांबवली असताना वाळू तस्कर 2-4 दिवसात महसूल विभागाने केलेले खड्डे बुजवून नियमित वाळू वाहतूक करत असल्याचाही प्रकार आहे। कर्तव्य तत्पर रावेर महसूल पथकाच्या कारवाईला धुडकावून लावणाऱ्या तापी नदी पात्रातून अनधिकृतरित्या वाळूची चोरी करणाऱ्या आणि बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाळू तस्करांवर महाराष्ट्र महसूल अधिनियम, महाराष्ट्र पर्यावरण अधिनियम, महाराष्ट्र वन कायदा अधिनियम, महाराष्ट्र राज्य परिवहन अधिनियम आणि भारतीय न्याय संहिता कलम 303 पोटकलम 2 प्रमाणे गुन्हे दाखल होण्याचे गरजेचं झालं आहे। महसूल विभागाने पोलीस विभागाला पत्रव्यवहार करून वाळू चोरांविरुद्ध कठोर कारवाईसाठी पावले उचलण्याची आवश्यकता निर्माण झाली असल्याचंही बोललं जात आहे। अवैध वाळू होत असलेल्या अनेक गावांमध्ये पोलीस पाटील आणि ग्रामपंचायत अधिकारी यांना सुद्धा पत्रव्यवहार करून अवैध वाळू चोरी व वाहतूक संदर्भात माहिती देण्याकरिता संपर्क करणे जिगरीचे असल्याचंही बोललं जात आहे। बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारे वाहन पकडले गेल्यास वाहन कायम स्वरूपी जप्त करण्याची तजवीज होणे गरजेचे आहे, अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून होत आहे। रात्री 10 ते पहाटे 6 वाजेपर्यंत वाळू चोरी आणि वाहतूक यावर कारवाई करण्याकरिता महसूल पथकाने रावेर निंबोल मार्गे तसेच पातोंडी किंवा खिरडी एनपूर मार्गे नयता धूरखेडा पिंपरी नांदू मार्गे अचानक आल्यास नदीत 30 ते 40 ट्रॅक्टर सापडतील। पोलीस राऊंड न्यूजचे मुख्य संपादक शेखर सोनवणे यांचा रिपोर्ट, जळगाव, महाराष्ट्र।